महत्वाची बातमी आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप मोठा भाऊ ठरणार असल्याचं कळतंय। तर शिवसेना लहान भाऊ होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ तर भाजप छोटा भाऊ असेल असं सूत्र ठरताना दिसतंय। मुंबईत भाजप नगरसेवकांची संख्या ही अधिक असल्यानं भाजप मुंबईत अधिक जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर याआधीच भाजपकडून मुंबईत 150हून अधिक जागांचा नारा देण्यात आलेला होता। त्यानंतर चर्चा सुरू झालेली होती। भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार का? पण आता मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सूत्र हे ठरताना आपण पाहतोय। यामध्ये मुंबईत सर्वाधिक जागा भाजप लढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। यामध्ये मुंबईत मोठा भाऊ भाजप होऊ शकतो, तर लहान भाऊ शिंदेची शिवसेना। तर तिथं ठाण्यात मात्र शिंदेच्या शिवसेनेचा दबदबा असला कारणानं ठाण्यात मोठा भाऊ शिवसेना ठरू शकतं, तर छोटा भाऊ भाजप। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? कुठेतरी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न भाजप आणि शिवसेनेत होताना दिसतोय। या ठिकाणी बॅलन्स सूत्र हे समोर येताना दिसतंय। मुंबईत मोठा भाऊ भाजप, तर तिथं ठाण्यात दबदबा असलेली शिंदेची शिवसेना मोठा भाऊ। निश्चित लागवी, कारण भाजपमध्ये जे एकंदरीतच अंतर्गत चर्चासत्र आणि विचारमंथन सुरू झालेलं आहे, यामध्ये आता भाजपकडून वरिष्ठांकडून एकंदरीत या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी एकला चळवळीचा नारा देण्याचा विचार सुरू होता। मात्र या विचाराला आता पूर्णविराम देण्यात आलेला आहे आणि मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी एकत्रित लढण्याचं सूत्र आता तयार करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि सध्या परिस्थितीमध्ये ज्या महापालिकांमध्ये भाजपकडे नगरसेवकांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी भाजप अधिक जागांवर लढून मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल, तर समजूतदारीची भूमिका काही महानगरपालिकांमध्ये घेत, अर्थात ठाण्यासारख्या ठिकाणी शिवसेनेकडे नगरसेवकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेला अधिकच्या जागा सोडण्याचा प्रस्ताव आता भाजपच्या कोटामध्ये सुरू आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जरी एकतर्फी विजय महायुतीला मिळालेला असला तरीही अद्यापही मिनी विधानसभा ज्या मानल्या जातात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं मोठं आव्हान अद्यापही महायुतीसमोर आहे, अशी चर्चा भाजपमध्ये झालेली आहे। आणि म्हणूनच एकला चळवळीच्या नाऱ्याला पूर्णविराम देत आता पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजप लढण्याची तयारी करताना पाहायला मिळते। लागवी, अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।